रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर पहा, मी आज बनवणार आहे लापशी. तर लापशी हा पदार्थ खूप सोपा आणि झटकन होणारा पदार्थ आहे आणि गावाकडं याला जास्त म्हणजे कोणाला पण सहज येतो आणि कोणाला जर करायचं असेल तर अशा पद्धतीने करून पहा. खूप सोपं आहे. तर अशा प्रकारे मी लापशी बनवण्यासाठी साहित्य घेतलं होतं. तर मस्त असं मी सगळं सामान काढून घेतलं होतं. भरडा पण भाजायला घेतला होता. तर माझं सामान कसं होतं की मी अर्धा किलो भरडा घेतला होता, त्यासाठी पावशेर गूळ घेतला होता. तर थोडी बडीशेप आणि इलायची दोन्ही मिक्स करून वाटून पण घेतली होती, म्हणजे बारीक करून ठेवली होती. आणि भरडा अशा प्रकारे भाजत होते. मस्त असा तूप, घरचं तूप, गावरान तूप घेऊन भरडा असा भाजून घ्यायचा. चांगला भरडा भाजून झाला की मग त्याची लापशी बनवायला चांगली चवदार होते. त्याला पाणी पण गरम करून घेतलं होतं मी. तर अशा प्रकारे साहित्य आहे. हे पहा, अर्धा किलो भरड्यासाठी हे पावशेर गूळ आणि थोडं ड्रायफ्रूट पण घेतलं होतं, काजू बदाम ते पण बारीक करून घेतलं होतं. अशा प्रकारे मी सामान घेतलं होतं आणि मस्त असं भरडा भाजायचं चाललेलं होतं. तर भरडा पण भाजून घेतला आणि चांगला लाल, म्हणजे असा चांगला लाल बुंद भरडा भाजून घेतला की मस्त अशी लापशी चवीला पण खूप छान आणि सुंदर होऊन जाते. तर अशा प्रकारे तुम्ही मस्त अशी घरीच लापशी बनवून पहा. खूप छान झाली होती. तर मला अशा ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई लापशीची रेसिपी टाका, म्हणून मी आज सगळ्या ताईंसाठी टाकली. तर मी पाणी पण थोडं गरम करून साईडला ठेवलं होतं की म्हणजे पटकन होण्यासाठी. आणि थोडं पाणी गरम करून ठेवलं आणि मस्त असा भरडा भाजून झाला. तर त्याला घरचं गावरान तूप वापरलं होतं आणि तुपाने मस्त अशी लापशी भाजली जाते. आणि भाजताना पण तूप टाकायचं आणि नंतर करताना पण टाकायचं, म्हणजे मस्त अशी सुटसुटीत आणि मऊ लापशी होऊन जाते. तर मी घरचंच आपलं गावरान तूप वापरलं होतं. तर तुम्ही पण त्याला ज्याच्याकडे नसेल तर ते डाळडा वगैरे काही पण वापरू शकतं. आणि कुणी कुणी त्यात खोबरं, शेंगदाणे असं पण टाकतं, पण माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी फक्त गूळ आणि बडीशेप, इलायची आणि थोडं ड्रायफ्रूट टाकलं होतं आणि थोडी टुटी फुटी टाकली होती. तर अशा प्रकारे मी साहित्य टाकलं होतं. परत त्याच्यात खोबरं, शेंगदाणे काही पण टाकू शकता ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. सगळा भरडा असा एकदम मी पूर्ण भाजून घेतला. सगळा भरडा भाजून झाला आणि व्यवस्थित तो एका ताटामध्ये काढून घेतला आणि लगेच मी कढई गरम करायला ठेवली. म्हणजे कढईतच म्हणजे केली मी, जास्त पातेल्यात केलं नाही, कारण कढईत अशी सगळीकडून मस्त अशी वाफेवर शिजून जाते, म्हणून मी कढईमध्येच केली. तर खूप छान अशी कढई तापली आणि मी लगेच त्याच्यात तूप टाकून घेतलं. आणि तूप पण टाकून घेतलं की लगेच तूप टाकलं की ते तुपामध्ये थोडं ड्रायफ्रूट वगैरे टाकून घेतलं. तर तूप गरम करून घेतल्यावर खूप असं पटकन तूप म्हणजे ड्रायफ्रूट त्याच्यात टाकून घेतलं की ड्रायफ्रूट त्यात थोडं तळून निघलं. विलायची वगैरे, बडीशेप ते टाकून घेतल्यावर खूप छान असं ते परतून घेतलं आणि त्याचा खूप सुगंध चांगला येत होता. त्याच्यामुळं असं परतून घ्यायचं तुपामध्ये आणि लगेच तुपामध्ये परतून घेतल्यावर हलवत राहायचं. आणि मग ते ड्रायफ्रूट म्हणजे जास्त डागायला नको म्हणून ते तुपात हलवून घ्यायचं. नंतर त्याच्यात पाणी वगैरे, गूळ वगैरे टाकून घ्यायचा, तुटी फुटी टाकून घ्यायची. तर सजावटीसाठी तर नंतर टाकतोच आधी, पण थोडी टाकायची आधी पण. तर त्या प्रकारे असं मस्त असं भाजून घ्यायचं आणि सगळं एकत्र एकजीव करून घेतल्यावर त्यामध्ये गूळ घालायचा. गूळ आधीच मी बारीक करून ठेवला होता की म्हणजे पटकन लापशीला जास्त वेळ लागणार नाही म्हणून मी गूळ पण बारीक करून ठेवला होता. पाणी पण गरम करून ठेवलं होतं आणि हे गरम पाणी त्यामध्ये घातलं आणि सगळं म्हणजे मिक्स करून मी लगेच परत शेगडीवरती ठेवून दिलं. तर अशा प्रकारे हे पूर्ण गरम करायला ठेवलं आणि मस्त अशी उकळी येईपर्यंत थोडी वाट पाहिली. तर खूप छान अशी लापशीची रेसिपी आहे. तुम्हाला जर आवडली तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त व्हिजिट करत जा. खूप छान असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. तर अशा प्रकारे लापशीची रेसिपी आहे आणि अशा वेगवेगळ्या रेसिपी आणि शेतातील सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मस्त अशी उकळी आल्यावर मी लगेच ते उकळी आल्यावर ती खाली घेऊन आदन खाली घेतलं, कारण शेगडीवरती टाकायला पण अंधार होता म्हणून दिसणार नाही म्हणून मी असं घेऊन त्यामध्ये भरडा सगळा सोडला. तर ड्रायफ्रूट मी थोडंच टाकलं होतं कारण मुलं जास्त खात नाहीत. तर पहा, अशा प्रकारे भरडा असं म्हणजे थोडा हलवून घ्यायचा, म्हणजे गाठी वगैरे होत नाहीत. तशा तर भरड्याच्या गाठी होतच नाहीत, पण मस्त अशी लापशी तयार होण्यासाठी अशा प्रकारे आदन आल्यावर टाकायची, म्हणजे चिकट होत नाही. तर खूप छान अशी म्हणजे लापशी तयार होते. तर पहा, अशा प्रकारे मी लगेच लापशीला हलवत राहिली आणि लगेच ती थोड्या शिजायला मस्त अशी थोड्यावर कमी गॅसवर किंवा कशावर पण ठेवली तरी आणि शेगडीवर तरी चांगली शिजत होती.
नंतर जेव्हा आपल्याला तिची वाफ काढायची त्यावेळेस शेगडी बंद करायची आणि थोडी वाफ काढायची. त्याच्यामुळं मी शेगडीवरच शिजवून घेतली होती, कारण लाईट पण होती आणि शेगडी चांगली फुल होती. त्याच्यामुळं पटकन होण्यासाठी शेगडीवर मस्त अशी लापशी शिजत होती. पहा, खूप छान अशी शिजत होती. साऱ्या घरभर असा मस्त सुगंध पसरला होता. आणि मुलांना पण लापशी आवडते म्हणून मी कधी पण करते. आणि लापशी पटकन अशी झटकन होणारा पदार्थ आहे, खूप सोपा आहे. तर खूप छान अशी आमची लापशी तयार झाली होती. तर पहा, थोड्या वेळ वाफ पण काढून घेतली आणि अशी मऊ सुटसुटीत लापशी झाली होती. तर त्याच्यावर मी सजावटीसाठी थोडी टुटी फुटी टाकली होती. तर मुलांना ती आवडती म्हणून मी ती जास्त वापरली होती. ज्याला आवडती ते त्या टाकतं. तर कशी वाटली आजची लापशी आणि रेसिपी ती मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला. आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करत चला. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खूप छान अशी रेसिपी आणि लापशी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छान अशी रेसिपी केली मी आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करत चला. खूप छान आहे. आणि अशी तुटी फुटी टाकून तर सजावट केली, त्याच्यावर थोडं खोबऱ्याचा किस वगैरे काही पण टाकलं ना खूप छान दिसते. तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ती अशी होती ना. आणि पहा, खूप अशी सुटसुटीत लापशी झालेली आहे आपली. तर मुलांना तर इतकी आवडते ना. तर मी कधी पण बनवते. तर तुम्हाला बनवायची असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये पहा, खूप सोपी आणि झटकन होणारी अशी ही लापशी आहे. तर खूप छान अशी लापशी झाली आपली. तर कसा वाटला आपला आजचा नवीन व्हिडिओ ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला. जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करत चला. तर पहा, आमच्या दीदीने तर लगेच बशी आणूनच घेतली. तिला म्हणलं प्लेटमध्ये देते, पण तिला ती बशीतच पाहिजे होती. तर असा लहान मुलांचा हट्ट असतो, त्याच्यामुळे तिने लगेच बशी आणून त्याच्यात घेतली. तर मी प्लेटमध्ये सजावटीसाठी घेतच होते, तोपर्यंत तिला दम निघला नाही. तर असं असतं मुलांचं. तर मुलांना खूप आवडते म्हणून मी कधी पण बनवते. तर कशी झाली आपली लापशी ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला. अशा प्रकारे सुटसुटीत लापशी बनवण्यासाठी घरच्या घरी साहित्य अर्धा किलो भरड्यासाठी पावशेर गूळ वापरायचा. खूप सोपी आणि साधी आहे ही रेसिपी. तर तुम्हाला आवडल्यास एक लाईक शेअर, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करत चला. तर पहा, धन्यवाद. कशी आहे आपली लापशी ती मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्त आपला व्हिडिओ शेअर करत चला. धन्यवाद.